सातारा जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। मार्च महिन्यातच 120 गावे आणि 388 वाड्यांना आताच 112 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करावा लागतोय। जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी झालाय। दुष्काळी मान, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या। संभाजीनगर येथील महामार्गावर जलवाहिनी फुटली। एकीकडे शहरात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सतत फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये। शनिवारी पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कातपूर शिवारात ही जलवाहिनी फुटली। यामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। येवला शहरात भटक्या कुत्र्यांनी 4 जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे। शहरातील अमीनानगर भागामध्ये मोकाट कुत्र्यांनी एक 35 वर्षीय पुरुष तर 3 लहान चिमुकल्यांना चावा घेत जखमी केलं। जखमींना येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले। वारंवार भटके कुत्रे नागरिकांवर तसेच लहान मुलांवर हल्ले करत असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। जगभरातील खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारी ही यंदाची लासलगाव मार्गे सुरू झाली आहे। गेल्या 15 वर्षांपासून अमेरिकेनं ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्यानं भारतीय हापूससह अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत या जातीच्या आंब्यांची मोठ्या झपाट्यानं अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया या देशात निर्यात होत असते। श्रमजीवी संघटनेविरोधात आक्रमक झालेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेनं येत्या सोमवारपासून पालघर जिल्ह्यात बेमुदत सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिलाय। पालघर जिल्ह्यात सध्या जलजीवन मिशन योजनेची कामं सुरू आहेत। याच विरोधात श्रमजीवी संघटनेकडून अनेक ग्रामपंचायत कार्यालयांवर हंडा मोर्चा काढण्यात आला। मात्र हे मोर्चे काढत असताना या मोर्चा दरम्यान ग्रामसेवकांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेकडून केला गेला आहे। नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास तसंच नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पहिल्या दिवशी कथ्थक, भरतनाट्यम, तबला, बासरी, शास्त्रीय गायन, सुगम संगीत यांच्या एकत्रित आविष्कारानं गोदाघाट संगीताच्या स्वरांनी फुलला होता। शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्य क्षेत्रातील 72 गुरुकुलांच्या 1621 अधिकहून कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार यावेळेस अनुभवायला मिळाला। धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षण शिबिर राबवलं जात आहे। धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहाबाहेर 2009 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं। यावेळेस बॅलेट पेपर, वोटिंग मशीन याच विविध साहित्य हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालंय। अनेक कर्मचाऱ्यांना बॅलेट पेपर तसंच इतर साहित्य कसं हाताळायचं याचं प्रशिक्षण दिलं गेलंय। अनेक अडचणींवर मात करत यंदा द्राक्षांची उच्चांकी निर्यात झाली आहे। 31 मार्च अखेरपर्यंत सुमारे 1.5 लाख मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाल्याची माहिती मिळते आहे। गारपीट आणि इतर कारणांमुळे यावर्षी द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 22,000 क्विंटल अधिक द्राक्ष परदेशात गेली आहेत। गेले काही आठवडे 450 रुपये प्रति किलो असलेल्या लसणाचे दर 200 रुपयांच्या घरात आले होते। मात्र पुन्हा एकदा आवक कमी झाल्यानं किरकोळ बाजारात लसणाच्या दरांना उसळी घेतली आहे। किरकोळ बाजारात 1 किलो लसूण पुन्हा एकदा 300 ते 350 रुपयांना विकला जातोय। मध्य रेल्वेवरील विक्रोळी स्थानकादरम्यान उड्डाणपुलाचे गर्डर उभारण्यासाठी 6 ते 11 एप्रिल दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। यावेळेस मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला असून या काळातील अनेक लोकल रद्द केल्या गेल्यात। तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची सेवा मध्येच खंडित होणार आहे। त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे।
नवी मुंबई मेट्रो मार्ग 1 अर्थात बेलापूर ते पेंढर दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेवर 8 एप्रिलपासून वाढ करण्याचा निर्णय सिडको मंडळाकडून घेतलाय। त्यानुसार बेलापूर मेट्रो स्थानक इथून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेत 1 तासाची तर पेंढर येथून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेत अर्धा तासाची वाढ करण्यात येणार आहे। देवरी शहरातील महामार्गालगत असलेल्या 5 दुकानांमध्ये रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली। एकाच वेळेस 5 दुकानांचे टाळे तोडून चोरी केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालंय। याचा तपास सध्या देवरी पोलीस करतायत। आतापर्यंत किती रुपयांचं साहित्य चोरीला गेलं याचा खुलासा पोलीस करतायत। पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलांना लावण्यात येणाऱ्या वनव्यांचे प्रकार वाढलेत। वनव्यामध्ये वनसंपत्ती नष्ट झाली आहे। वारंवार वनवे लावले जात असतानाही वन विभागाचं मात्र दुर्लक्ष होत आहे। स्थानिक नागरिकांसह पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पारच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या हनुमानगढी येथे 501 जोडप्यांच्या हस्ते होम हवन आणि महायज्ञ केला गेला। यावेळेस नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य स्वतः उपस्थित होते। धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली। ही जागा भाजपाचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवार घोषित केला आहे। आता याच महायुतीच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा महायुतीमध्ये वाद पेटलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारीबाबत पुनर्विचार करावा आणि धाराशिवची जागा शिवसेनेकडे परत द्यावी, अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय।